विद्या विभूषितम् गुरोत्तमाकरं प्रसिद्धं रामायणं विशारदम् धैर्यजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामां करुणसीतामुखकमलमिललोचनं नीरदाभं नानालङ्कारयुक्तं ददत्कुरुजटामण्डलं रामचन्द्रम् चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनम् श्रीगुरुचरण सरोज रज निजमन मुकुर सुधारी वर्ण रघुबर विमल जशो जो दायको फलोचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरहु कलेस विकार श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम 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 जय रघुनंदन जय सिया राम जय रघुनंदन जय सिया राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय रघुनंदन जय राम जय रघुनंदन जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम प्रभु रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की कैलासपति भगवान की संत एकनाथ महिपति महाराज नर्मदा मैया की श्रीराम कथेची नवाळी शेषवंदी पाताळी शिववंदी प्रेम सुमिळी कथा भूतळी जगद्वंद्य भीमिय पुरती दिन परी तो जनार्दन स्वहे वदवी तरी श्रीराम स्वरूप चिद्रूपता चैतन्य शोभांकित सीता तरी देव भक्तांच्या कृत कार्यार्था मनुष्य जाडिता अवतारो प्रभु रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की कैलासपति भगवान की हर हर महादेव। मोठी भाग्याची गोष्ट आहे की आज श्री क्षेत्र धाराबाद बेलकरवाडी या वाडीमधील पवित्र असं ठिकाण म्हणजेच भगवान
प्रभू रामचंद्रांचे अतिप्रिय अति लाडके भक्त असणारे भक्त शिरोमणी हनुमंतराय आणि दक्षिणमुखी हनुमान यांच्या दरबारामध्ये असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा पारायण सोहळा आणि रामविजय या ग्रंथाचं पारायण, त्याचप्रमाणे हा असलेला लॉकडाऊनचा कालावधी म्हणून आणि त्या कालावधीमुळेच तर भगवान प्रभू रामचंद्रांची आपल्याला सेवा घडती आहे. लॉकडाऊन नसतं तर ही सेवा नसते. ह्याच्यापेक्षा आगळा वेगळा कार्यक्रम असतात, म्हणजेच कीर्तन वगैरे, पण ही भगवंताचीच इच्छा आहे. कारण भगवंताच्या इच्छेशिवाय या जगात काहीच होत नाही. जे काही घडतं ते भगवंताच्या इच्छेनेच घडतं. म्हणून तर सूरदासजींनी सांगितलेलं आहे, 5000 वर्षापूर्वी सांगितलं की या भूतलावरती काही वर्षाने म्हणजेच संवत्सर 2000 के ऊपर ऐसा योग पडे, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारी दिशे काल फिरे. आणि या सगळ्या भूतलावरती जिकडे तिकडे काल फिरणार आहे. आणि तो काळ नुसता फिरणार नाही तर प्रजा बहुत मरे, प्रजा बहुत मरे. मग या काळाच्या तडाख्यामध्ये जो सापडेल तो मरेल. पण ह्याच्यातून कोणी वाचेल का? तर वाचू शकतो. कारण या काळाच्या तडाख्यातून वाचू शकतो. कोण वाचू शकतो? तर सूरदासजीने सांगितलं, काल ब्याल से वही बचेगा जो हंस का ध्यान धरे. सूरदास कहे हरि की लीला तारे नहीं टरे. ही भगवंताची लीला आहे. हा जो कोरोना आहे ना, ही भगवंताची लीला आहे. हे जे माणसं मरतात ना, ही भगवंताची लीला आहे. आणि मरणाच्या गाढेतून जे वाचतात ना, ती सुद्धा भगवंताचीच लीला आहे. म्हणून तर हे जे सगळं चालू आहे ही भगवंताची लीला आहे. अखंड हरिनाम सप्ताह लॉकडाऊन मध्ये घडतो आहे, ही सुद्धा भगवंताची इच्छा आहे. आणि ह्याच्यामध्ये सर्व कार्यक्रमांना फाटा देऊन फक्त रामायण कथा घडती, ही सुद्धा भगवंताचीच इच्छा आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. ही भगवान प्रभू रामचंद्राची इच्छा आहे की हनुमानजीला रामायण ऐकायची आवड आहे. पण मी पाहते माझ्या लग्नाला 7-8 वर्ष होत आले, पण परिसरात कुठे कुणी रामायण कथा केलेली मी पाहिली नाही. संगीत कथा आणि कुठे राम कथा असं मला कधीच दिसलं नाही. म्हणून हनुमानजी सुद्धा तरसले असतील की इतकं आसपास कुठंच रामायण कथा नाही, काय करावं. मग म्हणून तर प्रभू रामचंद्राला हनुमानजीने विनंती केली असावी, रामा तूच तर म्हटला होता ना की रामायण कथा आणि रामायण कथेच्या रूपामध्ये मी तिथं राहील म्हणून, आणि मी तुला भेट देईल म्हणून. मग रामायण कथाच होत नाही तर राम कसा भेटेल? हनुमानजी सुद्धा एवढे दुःखी झाले असावे, एवढे तरसले असावे त्या कथेसाठी. म्हणून आपल्याच गावामध्ये आपल्याच हनुमानजीच्या मंदिरामध्ये आपल्याला हे सगळं बघायला भेटलं आणि ही कथा श्रवण करायला मिळाली. म्हणून आपण मागच्या वर्षी सुद्धा कथा श्रवण केली, पण मागच्या वर्षी आपण एकच कांड बघितलं. रामायणामध्ये 7 कांड आहेत आणि 7 कांडापैकी आपण फक्त बालकांड बघितलं. म्हणजेच भगवान प्रभू रामचंद्राच्या जन्माच्या अगोदरच्या कथा, जन्माचं कारण, जन्म, प्रभू रामचंद्राचं बालपण, लहानाचं मोठेपण आणि लग्नापर्यंत, म्हणजे आपण विवाह सोहळा सुद्धा या ठिकाणी साजरा केला मागच्या वर्षी. पण आपल्याला तिथेच बालकांड संपलं.
आणि पुढे अयोध्या कांड सुरू व्हायचं तर आपले 7 दिवस संपले. कारण मी जिथे जिथे रामायण कथा करते सविस्तर कथा सांगते. कारण घाई घाई करून जायचं कुठं? आपण संसारात आपल्याला किती घाई असते. दिवसभर काम करायचं, मग गुरं पाणी पाजायचे, शेतात जायचं, खुरपायचं, घरी यायचं, स्वयंपाक, सारखं सारखं एक झालं की दुसरं पळपळ चालू असते. मग परमार्थात जर अशी पळपळ केली तर त्याला परमार्थ म्हणता येईल का? त्याला सुद्धा संसारच म्हणावं लागेल. परमार्थामध्ये पळपळ नसते. कारण जे स्थिर होण्याचं ठिकाण आहे त्यालाच परमार्थ म्हणतात. म्हणून तर आपण निवांत कथा पाहतो आहोत. मागच्या वर्षी एकच कांड बघितलं, या वर्षी सुद्धा आपल्याला फक्त अयोध्या कांड बघायचं आहे. पण मी सांगितलं होतं मागच्या वर्षी शेवटच्या दिवशी अयोध्या कांडाला येत असता, पुढच्या वर्षीच्या कथेला येत असता सगळ्यांनी पदर सोबत आणायचा. कारण 7ही दिवस आपल्याला पोटभर रडायचं आहे. कारण आपण संसारामध्ये रात्रंदिवस रडतोय, भयंकर दुःख मनुष्य भोगतो आहे. कारण असा कुणीच नाहीये की त्याला दुःखच नाहीये. प्रत्येक जण एकमेकाला जिथं जावं तिथं तो दुःखच सांगतोय. मग दुःखाने सगळं काही जर्जर झालेलं आहे. म्हणून आपल्या दुःखाने आपण दुःखी झालेलो असतो. पण प्रभू रामचंद्राच्या जीवनाची कथा ऐकली तर आपल्या जीवनातलं जे दुःख आहे, जी व्यथा आहे ती संपून जाते. आणि ते संपवण्यासाठी आपल्याला रामायण ऐकायचं आहे. गंमत म्हणून ऐकायचं नाही, किंवा रामायण ऐकल्यावर आपल्याला जेवायला भेटणार आहे म्हणून ऐकायचं नाही, किंवा एक फक्त नियम आहे 7 दिवस काहीतरी करायचं, रिकामं राहायचं म्हणून, असंही नाहीये. तर रामायण कथेने आपलं कल्याणच झालं पाहिजे, तरच त्या रामायणाचा उपयोग आहे, तरच त्या कथेचा उपयोग आहे. कारण आपण सप्ते भरपूर केले, सप्ताह करतच आलो आणि करतच राहायचं आहे, बंद ठेवायचं नाहीये. पण त्याच्यामधून आपल्याला परिवर्तन सुद्धा करून घ्यायचंय. कारण आपल्या जीवनामध्ये, आपल्या वागण्यामध्ये बदल झाला पाहिजे, तर त्या परमार्थाला किंमत आहे. म्हणून तर भगवान प्रभू रामचंद्राच्या लग्नापर्यंत आपण आलो आणि तिथून पुढे आपल्याला अयोध्या कांड बघायचं आहे. पण हा अखंड हरिनाम सप्ताह आपण सर्वच ग्रामस्थ, म्हटलं तर सगळेच कार्यकर्ते आहेत, सगळेच संयोजक आयोजक आहेत. म्हणून आणि सगळे आपलीच माणसं आहेत. म्हणून कुणाचं नाव घ्यायचं, कुणाचं ठेवायचं असा तर काही आपल्या वाडीमध्ये नियम नाहीये की याचं नाव घेतलंच पाहिजे, त्याचं नाव घेतलंच पाहिजे, असं काही नाहीये. म्हणून आपणच आपला आनंद लुटायचा. मग आज अयोध्या कांड आणि अयोध्या कांडाकडे वळत असता सीता स्वयंवर, भगवान प्रभू रामचंद्र आणि सीतामाईचा विवाह, त्यांच्यासोबत लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, त्यांच्या पत्न्या मांडवी, श्रुतकीर्ती आणि उर्मिला, अशा या तिघे म्हणजे 4 मुलांचा, 4 भावांचा एकत्र विवाह सोहळा झाला. आणि तो सोहळा झाल्यावर सगळे अयोध्या नगरीमध्ये आले. अयोध्या नगरीमध्ये आल्यावर एवढा आनंदी आनंद चालला होता. अयोध्या म्हणजे सामान्य नाहीये. अयोध्या नगरी म्हणजे एवढी पवित्र नगरी आहे, तर कितीतरी हजारो वर्षानंतर पुन्हा त्या पवित्रतेचा पुन्हा तिचा उदय झाला. ती परकीयांच्या ताब्यात होती. किती कष्ट सहन करावे लागले आणि किती लोकांचे प्राण त्यामुळे गेले. पण शेवटी विजय सत्याचा असतो. म्हणून तर भगवान प्रभू रामचंद्रांची ही अयोध्या नगरी म्हणजे हिला मोक्षपुरी म्हटलेलं आहे. कारण 7 मोक्षपुऱ्या आहेत. शास्त्रकार सांगतात, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैधा मोक्षदायिका. 7 मोक्षपुऱ्या आहेत. त्यामध्ये पहिलंच नाव अयोध्येचं आहे, अयोध्या. नंतर सांगितली मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव. एवढ्या 7 मोक्षपुऱ्यामध्ये अयोध्या नगरीचा पहिला नंबर आहे.
अशी पवित्र नगरी. आणि का अयोध्येचा पहिला नंबर असेल? बाकी तर नगऱ्या भरपूर आहेत, मग काशी सुद्धा त्यामध्ये आहे, पण काशीचा नंबर मथुरा, माया आणि मग काशी. काशीचा नंबर तर तिसऱ्या चौथ्या क्रमांकाला लागला. मग अयोध्येचा पहिला नंबर लागला, कारण अयोध्या नगरी ही 3 वेळा स्वर्गात जाऊन आलेली आहे. अयोध्या नगरी पूर्ण स्वर्गात गेली होती 3 वेळा. तर ती कुणी कुणी स्वर्गात नेली होती? प्रथम क्रमांकाला ज्या राजाने ती नगरी स्वर्गात नेली त्या राजाचं नाव आहे राजा हरिश्चंद्र. दुसऱ्या क्रमांकाचा राजा आहे रघु राजा, भगवान प्रभू रामचंद्राचा पंजोबा म्हणजे आजोबाची वडील. आणि तिसऱ्यांदा अयोध्या स्वर्गात नेली ते भगवान प्रभू रामचंद्राने. म्हणून अयोध्या नगरी पवित्र सांगितली. आणि मोक्षपुऱ्यामध्ये की त्या ठिकाणी जाऊन नुसतं त्या भूमीत गेलं तरी मोक्ष मिळतो. म्हणून एवढी पवित्र नगरी अयोध्या आहे. तर त्या अयोध्या नगरीमध्ये हरिश्चंद्राने अयोध्या कशी स्वर्गात नेली? कारण आपल्याला हरिश्चंद्राची थोडी कथा बघायची आहे. कारण राजा हरिश्चंद्र हा सत्यवादी होता. मग आणि जो खरा वागतो ना त्याला त्रास खूप असतो, खूप कष्ट असतात, पण त्याने खरं वागणं सोडायचं नसतं. कारण माणसाचा धर्मच आहे धर्मन दुसरा सत्य समाना आगम निगम पुराण बखाना. आपला धर्म आहे, माणसाचा धर्म आहे की सत्य बोलणे, खरं बोलणे, खोटं कधीच बोलायचं नाही. कारण खोटं बोलल्याने आपल्या पूर्वजांना नरकात जावं लागतं. पूर्वजांना हजारो वर्षापर्यंत नरकात खितपत पडावं लागतं. म्हणून खरं बोलावं लागतं. कारण एका ठिकाणी एका सद्गुरूने आपल्या शिष्याला सांगितलेलं आहे, सद्गुरु सांगे सत शिष्याशी खळवाद्यांशी बोलू नये. कामा वाचून घरी कुणाच्या मुळीच बाळा जाऊ नये रे. दिन दुबळी बकरी कोंबडी कसाई त्यांचा होऊ नये. पूर्वज नरकी जातील बाळा खोटी साक्ष देऊ नये रे. आपल्याला जर जमत नसेल, आपल्याला जर कुणाचं दुःख पाहवत नसेल तर आपण तिथून निघून जा. कुणावर अत्याचार होतोय, अन्याय होतोय तर डोळ्यांनी पाहू नका, तिथून निघून जा. आणि जर पाहत राहिला किंवा खोटं बोललं तेवढ्यासाठी, कारण कोर्टामध्ये सुद्धा श्रीमद भगवद्गीतेवर हात ठेवायला सांगतात. कारण त्यांचाही ग्रंथावर विश्वास आहे. आणि मग सांगतात की जे सांगेल ते खरं सांगेल, खोटं बोलणार नाही. पण साक्ष तर खोटीच देत असतो. जर साक्ष खोटी दिली कोर्टामध्ये तर त्याचे पूर्वज नरकात जातील. ज्याच्यासाठी खोटं बोलतोय तो सुटेल, पण हा कायमचा भुतेल. म्हणून खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं, खरं वागायचं. मग शास्त्रकारांनी सांगितलं पाच ठिकाणी खोटं बोललं तर चालतंय. कारण मस्करीमध्ये आपण चेष्टा करतो ना एकमेकांची, त्यावेळी गमती जमतीमध्ये खोटं बोललं तर चालतं असं शास्त्रकारांनी सांगितलं. दुसऱ्या क्रमांकाला सांगितलं कुणाचं लग्न जमत असेल. आता पोरात काही खोड असली, मग लग्न जमत नाहीये, पण जर लग्न जमतंय तर त्याची खोड जर उघड केली तर पाप लागतंय. म्हणजे खोटं बोललं तर चालतंय लग्न जमवण्यासाठी, असं फक्त शास्त्राने सांगितलंय. कुणाचा प्राण जात असेल, कारण आपल्या खरं बोलण्यामुळे एखाद्या स्त्रीला जर मारणार असेल तिचा पती, तर आपण तिथं खोटं बोललं तर चालतंय.
पुढे सांगितलं जर चोर धन लुटून घेऊन जाणार असेल तिथं खोटं बोललं तर चालतंय, पण आणि 5व्या क्रमांकाला सांगितलं पत्नी सोबत खोटं बोललं तर चालतंय. कारण पत्नी सोबत खोटं बोलणारा, पत्नी सोबत खरं बोलणारा मनुष्यच नाही. पत्नी सोबत अजून कुणीच पूर्णपणे खरं बोललेलं नाही. दिवसातून एकदा तरी त्याला खोटं बोलावं लागतं. नाही खोटं बोललं तर त्याला मरावं लागेल. अवदासा आहे. पत्नी म्हणजे जितकी चांगली तितकी वाईट. कारण तिच्या सोबत जर खरंच बोलत राहिला तर त्याचं अवघड होईल. म्हणून खोटं बोलावंच लागतं. शास्त्राने मान्यता दिली पत्नी सोबत खोटं बोलला तर चालेल. मग आणि का खोटं बोलावं लागतं हे प्रत्येकाला माहिती आहे. पण जो पत्नी सोबत रोज खरं बोलतो, कधीच खोटं बोलत नाही, तो मनुष्यच नाही, तो भगवान प्रभू रामचंद्र आहे. तो साक्षात देव आहे, जो पत्नी सोबत खोटं बोलत नाही. मग पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हे 5ही वाक्य बाजूला टाकले. हे सगळं ह्याच्यावर माझा विश्वास नाहीये आणि हे मला मान्य नाही असं त्यांनी सांगितलं. असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपकार. कुणाचं लग्न जमत असेल, परोपकार करायचं असेल तरी सुद्धा असत्य वचन बोलायचं नाही, खोटं बोलायचंच नाही. मग आणि जो मनुष्य आहे ना त्याने कधीच खोटं बोलायचं नाही. तुम्ही म्हणाल असं का म्हटले? कारण ज्या दिवशी मनुष्य गळ्यात माळ घालतो ना, माळ घालत असताना त्याचा गुरु त्याच्या समोर बसलेला असतो आणि समोर बसून माळेचे मणी असे रामकृष्ण हरी म्हणून असे फिरवत असतो आणि मग त्याला ते करता करताच नियम सांगतो. मी तर शक्यतो कुणाला माळच घालत नाही, कारण माझ्या गुरूंची मला आज्ञा झाली तरी सुद्धा मी माळ घालत नाही. का माळ घालायची? कारण लोकांचं खूप अवघड झालेलं आहे, कधी बदलतील सांगता येत नाही. म्हणून तर माळ आपण घातली तर त्याने ती टिकवली पाहिजे. जर त्याने माळ काढली किंवा माळ न काढता, काय माळच काढावी लागतं असं काही नाहीये धर्म बुडवण्यासाठी. माळ गळ्यात असून सुद्धा त्याला गुरु सांगतो माळ घालताना आई वडिलांची सेवा करायची. स्त्री असेल तर तिला सांगतो गुरु सासू सासऱ्याची सेवा करायची, पतीची सेवा करायची, गाईला नैवेद्य दाखवायचा, तुळशीला पाणी घालायचं, मग घरात स्वच्छता ठेवायची, पतीचं दर्शन घ्यायचं. आणि तो गुरु त्याला नंतर सांगतो खोटं कधी बोलायचं नाही. गुरुचं हे वाक्य असतं. किती लोक गुरुचं वाक्य पाळतात? अरे प्राण गेला तरी सुद्धा खोटं बोलू नये, खरंच बोलावा. पण माळ घालतात लोक काही काही की माळीच्या भरोशावर खोटं बोलताय. ज्याच्या गळ्यात माळ नाही ना त्याला वाटतं हा माळकरी आहे ना, हा कधीच खोटं बोलणार नाही, म्हणून तो विश्वास ठेवतो आणि हा माळ झाकून, माळ कधी वरती काढून खोटं बोलतो. आणि खोटं बोलून स्वतः तर नरकाचा पाहुणा होतोच, स्वतः तर यमाचा पाहुणा होतोच, पण सगळे पितर सुद्धा नवे मागच्या 21 आणि पुढच्या 42 पिढ्यांना तो नरकात नेऊन घालवतो. इतका वाईट आहे. त्याच्यापेक्षा माळ नाही घातलेली किती चांगली आहे. तुम्ही म्हणाल बरं झालं असं सांगितलं, आता असलेली सुद्धा काढून टाकतो ना. आता घालायचा विचार आला होता सप्त्यामध्ये पण नको घालायला, कारण नियमामध्ये जीवन असावं. आपल्या जीवनामध्ये नियम असावे, माळ असावी आणि माळीचे नियम सुद्धा असावे. याने घातली त्याने घातली म्हणून घालायची असं नाहीये. मग जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात खोटं बोलूच नका. असत्य वचन जर बोलला तर पूर्वज नरकामध्ये जातील, त्यांचा सुद्धा विचार करा. पण लोकांना फक्त पैसा पाहिजे आणि प्रतिष्ठा पाहिजे, बाकी काही घेणं नाही. मग म्हणून तर राजा हरिश्चंद्र हा सत्यवादी होता. इतका खरं बोलत होता, इतकं खरं बोलत होता, इतकं खरं बोलत होता की खोटं कधीच बोलत नव्हता.
आणि खोटं कधीच वागत नव्हता. त्याच्या सत्यवादाच्या तपाची आता परीक्षा आहे आणि ती परीक्षा आपल्याला पाहायची आहे. ज्यावेळी त्याच्या सत्यवादामुळे पूर्ण जगात राजाची कीर्ती झाली आणि जगभर लोक फक्त राजाचं गुणगान गाऊ लागले. पण एखादा कुणी मोठा व्हायला लागला ना की दुसऱ्यांना जरा त्रास होतो. दुसऱ्यांना म्हणण्यापेक्षा लांबच्या लोकांपेक्षा जवळच्यांना जास्त त्रास होतो. याचा कसं पायात पाय गुंतवायचा आणि याला कसं पाडायचं असा त्याचा विचार असतो. मग सत्यवादी राजा हरिश्चंद्र इतका मोठा झाला म्हणजे त्याची कीर्ती जगात पसरली आणि सगळे लोक त्याची वाहवा करू लागले. पण एक दिवस प्रसंग आला की राजगुरु विश्वामित्र ऋषी, तेव्हा ते राजगुरु नव्हते, कारण विश्वामित्र ऋषी म्हणजे त्यांनी तपश्चर्या खूप केलेली होती. 60,000 वर्ष तपश्चर्या केलेली होती. एवढे तपस्वी असून त्यांना विद्वान कुणी म्हणून घेत नव्हतं. ब्राह्मणांमध्ये त्यांना घेत नव्हतं, कारण ते फक्त तपस्वी होते. मग जर वशिष्ठ महामुनींनी म्हणजेच रामाचे कुलगुरूंनी जर एक सही केली तर विश्वामित्र ऋषी लगेच राजगुरू होते. त्यांना विद्वानांची मान्यता होईल. पण तसं वशिष्ठ महामुनीपर्यंत कोणी जात नव्हतं. मग सगळे ब्राह्मण त्यांना चिडवायचे आणि बोलायचे, काय तपश्चर्या करून उपयोग आहे? अरे तपश्चर्या केली खरी, पण त्या तपश्चर्याने तुम्हाला काही विद्वान पदवी भेटणार नाही. तुम्हाला पदवी भेटली नाही म्हणजे व्यर्थच आहे ना सगळं. विश्वामित्राला राग यायचा. विश्वामित्राला वाटायचं अरे त्या वशिष्ठाच्या एका सही वाचून अडकलाय ना, त्या वशिष्ठाच्या डोक्यात दगड घालतो. मग पौर्णिमेचं असं चांदणं पडलं आणि वशिष्ठ महामुनी आणि त्यांची पत्नी बाहेर अंगणामध्ये ओट्यावरती बसले आणि चांदणं बघू लागले. एवढं शुद्ध आणि स्वच्छ चांदणं पडलेलं होतं. म्हणून पत्नी आपल्या पतीला म्हटली, म्हणजे वशिष्ठ महामुनींना म्हटली, स्वामी बघा ना केवढं सुंदर चांदणं पडलंय. अहो हे कशासारखं दिसतं हो? वशिष्ठ महामुनींनी सांगितलं, सांगू खरं सांगू हे कशासारखं दिसतं? हे चांदणं ना विश्वामित्राच्या तपश्चर्येसारखं दिसतं. तेवढं स्वच्छ आणि तेवढं निर्मळ दिसतं. अरे विश्वामित्र ऋषी पाठीमागून गेलेलेच होते आणि वशिष्ठ महामुनींच्या पाठीमागे एवढा मोठा दगड घेऊन उभे राहिलेले होते. जातो याच्या डोक्यात दगड घालतो, पण आपण नसताना, कारण समोर तर कुणी चांगलं म्हणतंय, पण आपण इथं नसताना सुद्धा आपल्या पाठीमागं आपल्याला लोक चांगलं म्हणतात. ही किती विशेष गोष्ट असते. मग अरे मी तर याला मारायला आलोय आणि हा म्हणतो की विश्वामित्राच्या तपश्चर्येसारखं पवित्र, सुंदर, स्वच्छ. हातातला दगड आपोआप खाली गळून पडला आणि विश्वामित्र ऋषींनी वशिष्ठ महामुनींचे पाय धरले. तेव्हापासून त्यांना राजगुरु ते झाले. पण त्याच्या अगोदरचा एक प्रसंग आहे. ज्यावेळी विश्वामित्र ऋषी स्वर्गामध्ये गेले आणि स्वर्गामध्ये इंद्राची सभा भरलेली होती. सभेमध्ये सगळे देव होते आणि सभेचा कामकाज चालू असताना विश्वामित्र ऋषी गेले आणि मृत्यू लोकातून एखादा महात्मा स्वर्गात गेला की त्याची खूप वाहवा व्हायची. इंद्र स्वतः उठून आला, विश्वामित्र ऋषींना बसायला आसन दिलं आणि विचारलं, काय आहे मृत्यू लोकांमधला, काय हवाल आहे, काय चाललंय मृत्यू लोकांमध्ये? विश्वामित्र ऋषींनी सांगितलं, राजा काय सांगू म्हणून मृत्यू लोकांमध्ये काय चाललंय? अरे सूर्यवंशी कुळामध्ये असा राजा जन्माला आलाय. अरे काय कीर्ती आहे त्याची. अरे जगात कीर्ती पसरली. सत्यवादाचं तप त्याचं झालंय. काय आता कुणाचं चांगलं व्हायला लागलं की लगेच इंद्राला धक्काच बसतो. इंद्र पहिल्यापासून असाच आहे. कुणी मोठा तपस्वी झाला की इंद्राला धाक पडतो. मग इंद्राने सांगितलं, काय सत्यवादी आहे,
नाही नाही, अरे खरं तर कुणी बोलतय आणि ते किती बोलतय. जेव्हा जीवावर प्राणावर बेततं ना तेव्हा मनुष्य खरं बोलत नाही ना. तो सांगत असला एखाद्याचा खून झालाय, त्याने डोळ्यांनी पाहिलाय, पण तो म्हणतो मी नाही पाहिला, मी नाही पाहिला. मग किंवा पाहिला पाहिला जरी म्हटला आणि जर त्याला सांगितलं खरं बोल पाहिला का, आता जर त्याला त्याच्या मानावर सुरी आली मग कशाला खरं बोलेल. मग म्हणेल नाही पाहिला. कारण अरे खरं किती दिवस बोलतात लोक, पण प्राण जर जायला आला तर हा खरं बोलणार नाही. विश्वामित्राने सांगितलं अरे खरंच तो खरं बोलतोय. इंद्राने सांगितलं माझा विश्वास नाही, परीक्षा पाहिजे. काय, अरे कशाला परीक्षा. इंद्राने सांगितलं त्याची परीक्षा बघा, जर तो त्याच्यामध्ये त्याने खरंच तो जिंकला तर समजायचं हा खरंच सत्यवादी आहे. आणि इंद्राच्या सांगण्यावरून 33 कोटी देवतांनी सुद्धा इंद्राच्या बोलण्याला वाक्याला मान्यता दिली. आणि आता इंद्राने विश्वामित्र ऋषींना सांगितलं तुम्हीच जा, कारण तुम्ही जे करू शकता ते आम्ही करू शकत नाही. मग विश्वामित्र ऋषी स्वतः निघाले आणि विश्वामित्र ऋषी राजा हरिश्चंद्राच्या अयोध्या नगरीमध्ये आले. पण अयोध्या नगरीमध्ये आल्यावर विश्वामित्र ऋषींनी बघितलं अयोध्या नगरीमध्ये भगवंताचं भजन चालू होतं, कारण ती भजन करणाऱ्यांची नगरी होती. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम, श्री राम जय जय 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 राम, भगवान की जय. भगवंताचं भजन अयोध्या नगरीत चालू होतं. त्याच वेळी विश्वामित्र ऋषी त्या ठिकाणी आले. आल्याबरोबर हरिश्चंद्र राजा आपल्या सिंहासनावरून उठला आणि विश्वामित्र ऋषींना सिंहासनावर बसण्यासाठी जागा दिली. राजा स्वतः पायाजवळ बसला. काय सेवा करू म्हणून विचारू लागला. तेवढ्यात प्रसंग असा घडला की तो मुद्दामून घडवूनच आणलेला असावा. एक विधवा स्त्री पांढरं वस्त्र परिधान केलेलं, गळ्यामध्ये विणा घातलेला, हातामध्ये चिपळ्या घेतलेला आणि ती त्या राज दरबारी येऊन सुंदर असं गायन करू लागली. सुंदर अशी राग रागिनी गाऊ लागली. पण गात असता राजाने जेव्हा तिचा आवाज ऐकला, तिचं ते सुंदर तो गोड गळा ऐकला आणि राजाला इतका आनंद झाला. राजा प्रसन्न झाला आणि प्रसन्न होऊन राजाने त्या स्त्रीला विचारलं, मला तुझं भजन खूप आवडलं, गाणं खूप आवडलं, मग तुला काय मागायचं ते माग. अरे
हे सगळं घडवून आणलेलं असावं. ही पॉलिटिक्स आज नाहीये, खूप पूर्वीपासून आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनात सुद्धा असं राजकारण झालं होतं. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, जाई व माते नकरी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. मग आज हरिश्चंद्राच्या जीवनात सुद्धा तोच प्रसंग आला. त्या स्त्रीने सांगितलं, राजा तुला माझं भजन पसंत आहे, आवडलं ना, मग माझ्याशी लग्न कर. काही द्यायला तयार आहे ना, मग माझ्याशी लग्न कर. लग्न कर म्हटल्यावर राजाने सांगितलं, नाही ते शक्य नाही, तू काही माग पण मी लग्न करू शकत नाही. अरे पण का? सांगितलं, माझी पत्नी पतिव्रता आहे. आमच्या रघुकुलामध्ये, आमच्या सूर्यकुळामध्ये परस्त्रीला माते समान मानलं जातं. तिच्यासोबत विवाह केला जात नाही. आणि तू तर अबला आहे, विधवा आहे. तुला आधार देणं काम आहे, पण हा अधर्म कर्म माझं काम नाहीये. विश्वामित्र ऋषी समोरच बसलेले होते. त्या स्त्रीने हट्ट धरला, एक तर सांग, आता तू म्हटलंय ना भजन आवडलंय, मग माझ्याशी लग्न कर. स्त्रीने हट्ट धरलेला आहे आणि स्त्री हट्ट भयंकर कठीण आहे. कुणी त्या हट्टापुढे टिकलेला नाहीये. चांगल्या चांगल्यांची माती झालेली आहे. मग विश्वामित्र ऋषीने सांगितलं, राजा अरे तू कशाला घाबरतो? एक काम कर ना, तू फक्त म्हणून टाक, मला आवडलंच नाही, प्रश्न मिटेल, निघून जाईल ती. पण राजाने सांगितलं, नाही, माझं ब्रीद आहे सत्य बोलणे. मग खरं बोलण्यामुळे मी खोटं बोलू शकत नाही. खोटं बोललं तर धर्माला कलंक लागेल. आणि कलंक, पाप हे काळं असतं. कलंकाला माणसाने घाबरलं पाहिजे. पण या कलियुगामध्ये कलंकाला घाबरायची गरज राहिली नाही. मग जे काही असेल ते फक्त मला पाहिजे. मग हरिश्चंद्राने सांगितलं, मी खरं बोलणार आहे, खोटं बोलू शकत नाही. विश्वामित्र ऋषींनी सांगितलं, मी मिटवतो. तुला लग्न करायचं नाही ना तिच्यासोबत, मग तुला अधर्म लागेल. कारण तू भजन तर आवडलं म्हटलंय, आणि आवडलं म्हटल्यावर तिची इच्छा पूर्ण करणं तुझं काम आहे. जर ते नाही पूर्ण करणार तर तू भजन आवडलं नाही म्हण. कारण विश्वामित्राला परीक्षा घ्यायची होती. हरिश्चंद्राने सांगितलं, नाही, मी आवडलं नाही असंही म्हणू शकत नाही, आणि मी तिच्यासोबत लग्नही करू शकत नाही. विश्वामित्र ऋषींनी सांगितलं, राजा जर तुला हे कोणतं जमत नाही ना, तू एक काम कर, ही नगरी मला देऊन टाक. मी या राजगादीवर बसतो आणि मी पाहतो त्या स्त्रीचं काय करायचं. तू इथून आत्ताची आत्ता निघायचं. चालेल? राजाने सांगितलं, चालेल. कारण राजाला न्याय करता येत नव्हता, खोटं बोलायचं नव्हतं. म्हणून राजाने नगरीतून जाणं, सिंहासनावरून खाली होणं राजाने स्वीकारलं. आणि राजाने सांगितलं, काही हरकत नाही. पण विश्वामित्र ऋषींनी सांगितलं, या स्त्रीला हिचं तोंड गप्प बसवण्यासाठी 3.5 भार सोनं पाहिजे. ते कोण देणार? 3.5 भार सोनं दे, मी हिचं तोंड गप्प बसवतं. अरे राजा म्हटलं, काही हरकत नाही. सेवकांना सांगितलं, जा रे घेऊन या. विश्वामित्राने सांगितलं, नाही. संकल्प सोडलाय. हरिश्चंद्राने हातावर पाणी घेतलं आणि सांगितलं, ही नगरी तुम्हाला देऊन टाकतो आणि मी इथून निघतो. ज्या अर्थी तू संकल्प सोडला, आता तुझा या नगरीवर अधिकार राहिला नाही, या तिजोरीवर अधिकार नाही. तू आता इथून ढळायचं, बाहेर कुठेही जायचं, कुणाकडूनही आणून 3 भार सोनं आणून द्यायचं, आणि मग तू नगरीच्या बाहेर जायचं. तुझी पत्नी घेऊन जायचं, तुझी मुलं घेऊन जायचं. हरिश्चंद्राची पत्नी महान पतिव्रता तारामती आणि मुलगा रोहिदास, महान संस्कारी छोटासा रोहिदास आणि ताराला घेऊन हरिश्चंद्र निघाला. नगरीच्या बाहेर जात असता विश्वामित्र ऋषी पुढे आले आणि सांगितलं, राजा अरे
जाशील पळून. सांगितलं अरे मी खरं वागणार आहे, पळून जाणार नाही. अरे काय भरोसा आहे लोकांचा, पळून जाशील, अगोदर माझे 3.5 भार ठेव मगच जा. विश्वामित्र ऋषींना हरिश्चंद्राने सांगितलं तुम्ही माझ्या सोबत चला. विश्वामित्र ऋषीला घेऊन नगरीच्या बाहेर, नगरीमध्ये सुद्धा नाही, या नगरीत तुला कुणीच काम देणार नाही. नगरीच्या बाहेर राजा आपल्या पत्नी आणि मुलाला घेऊन गेला एका मोठ्या सावकाराच्या घरी, मोठ्या शेठाच्या घरी. शेठानीच्या हाताखाली काम करण्यासाठी, धुणं भांडे करण्यासाठी आपली पत्नी तिथे गहाण ठेवली 2 भाराला. आणि छोटासा रोहिदास तो सुद्धा अर्ध्या भाराला तिथे गहाण ठेवला. म्हणजे 2.5 भार तिथे दिले. 1 भाराचं काय आहे, 1 भार दे तेव्हाच. आता स्वतः राजा हरिश्चंद्र काशीमध्ये आला आणि काशीमध्ये येऊन जो डोंबा घाट आहे त्या घाटावर राजा स्वतः तिथे कामाला राहिला. म्हणजेच तिथे जे प्रेत जळतात ते प्रेतांच्या जाळण्याची व्यवस्था करण्यासाठी. आणि तिथून 1 भार त्याने उचल घेतली आणि 1 भार कर्ज घेऊन ते विश्वामित्र ऋषीला दिलं. अगोदरचे 2.5 भार आणि हा 1 भार असे 3.5 भार सोनं दिलं आणि विश्वामित्र ऋषी निघून गेले. आता तर स्वतःची पत्नी भयंकर कष्ट करती आहे. इकडे रोहिदास सुद्धा राजाच्या त्या शेठाच्या हाताखाली त्याच्या देवपूजेसाठी फुलं आणण्यासाठी गेला. प्रभु रामचंद्र भगवान की. राजा हरिश्चंद्र स्वतः कष्ट करू लागला. पत्नी शेठाच्या घरी शेठानीच्या हाताखाली काम करू लागली. अन्न पाणी खायला देत नाहीये, भयंकर कष्ट करून घेती आहे. राजाची राणी आहे, कधी कष्ट करायची सवय नाही. पण दिवस कसे आले, सत्य वागल्यामुळे. कारण देव आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसारा. त्याच्या संसारावर दगड पडतो जो खरं वागतो आणि जो खरा परमार्थ करतो. पण हे खूप दिवस नसते, कष्ट थोड्या दिवसापुरते असतात. म्हणून परमार्थिक माणसाने धीर धरला पाहिजे. मग रोहिदास फुलं आणण्यासाठी पहाटेच्या वेळी बगीचेमध्ये गेला आणि तिकडेच त्याला सर्पदंश झाला आणि सर्पदंशाने रोहिदासाचा मृत्यू झाला. आता इकडे तर तारामतीला कळलं, पण तारा राणी जाऊ शकत नाही. अगं काम तेवढं कर, भांडे घासून काढ, धुणं धुवून टाक, मगच तुझ्या मुलाला घेऊन ये. मुलगा मरून पडलाय तरी सुद्धा आणायला जाता येत नाहीये. सगळं काम आवरल्यावर गेली आणि स्वतःच्या मुलाला घेऊन एकटीच स्मशानभूमीत गेली आणि जाऊन पाहते तर स्वतःचा पती तिथे काम करतो आहे. ते म्हणजे स्वतःच्या मुलाचं शरण स्वतःच्या पतीने रचलेला आहे, म्हणजे हरिश्चंद्राने. पण तिथून जो प्रेत जाळण्यासाठी येतात त्यांच्याकडून त्या ठिकाणी 1 रुपया घेतला जातो. आता तर प्रेत जाळण्याची सगळी तयारी झाली. प्रेत जाळायचं, अग्नी डाग द्यायचा. तर हरिश्चंद्राने आपल्या पत्नीला विचारलं, पत्नी म्हणून नाही, एक गिऱ्हाईक म्हणून. तिला विचारलं 1 रुपया आणलाय ना? ती म्हटली नाही. अरे नाही, मग हे प्रेत जाळता येणार नाही, याचा अंत्यविधी होणार नाही. म्हणून ती म्हटली, आहो तुम्ही मला ओळखलं नाही. अहो मी तुमची पत्नी आहे, मी तारा आहे. हा आपला मुलगा रोहिदास आहे. अहो तुम्ही त्याच्याकडे बघा जरा. हरिश्चंद्राने सांगितलं, मी सत्यवादी आहे. मुलगा असला काय आणि पत्नी असली काय, मला ह्यांची काहीच किंमत नाही. मी महत्व देतो फक्त माझ्या धर्माला आणि धर्म कर्माला. केवढा त्याग असेल त्यांच्या जीवनात. उगाच ग्रंथात नाव नाहीये, एकाला एक बात दुसऱ्याला दुसरी बात. मग यांचे नाव थोडेच ग्रंथात राहणार आहे.
रे हरिश्चंद्राने सांगितलं जा घेऊन ये 1 रुपया. तारा 1 रुपया आणण्यासाठी आता गावात भीक मागायला गेली. गावात भीक मागायला गेली, पण जात असता सकाळचा प्रहर होता आणि ज्या शेठाच्या म्हणजेच त्या काशी नगरीचा जो राजा होता, त्या राजाचा मुलगा रात्री कुणीतरी चोरट्यांनी मारून रस्त्यावर टाकलेला होता आणि ही वरती पाहत लोकांना भीक मागत होती, अहो 1 रुपया कुणीतरी द्या, माझ्या मुलाचा अंत्यविधी करायचा आहे म्हणून भीक मागते. आणि खाली आडवा राजाचा मुलगा मरून पडलेला, मारून टाकलेला, तिच्या पायाला त्याची ठेच लागली आणि ठेच लागल्यावर ती त्याच्या अंगावर पडली. लोक गोळा झाले आणि लोक म्हणू लागले, अरे हीच ती पापिनी आहे की जिने स्वतःचा मुलगा मारला आणि आज राजाचा सुद्धा मुलगा मारलाय. ही मुलं मारणारी डाकीन आहे, हिला अगोदर सुळावर द्या. म्हणून तिला सुळावर देण्यासाठी राजाने त्याच डोंबा घाटावर तिला सुळावर देण्यासाठी आणलं. सूळ तिथे रचलेला आहे आणि त्या सुळाजवळ तिला आणलं तेव्हा अंतःकरणापासून मोठ्याने देवाला हाक मारली आणि देवाला सांगू लागली, देवा अरे खरं वागल्यावर इतकं दुःख भोगावं लागतं हे मला माहिती नव्हतं रे. अरे तुझ्या दरबारामध्ये न्याय आहे म्हणतात, कुठे गेला तुझा दरबार आणि कुठे गेला न्याय? कारण तुझ्या दरबारात न्याय झालेलाच नाहीये. देवाच्या दरबारात कधी न्याय होतच नाहीये. का? कारण सगळ्या भक्तांना कष्ट सहन करावे लागले, सगळ्या भक्तांना त्रासच सहन करावा लागला. अरे शेवटी तो सगळं काही सुख देतो, पण आयुष्यभर दुःखच भोगावं लागतं रे. किती त्रास आहे. अरे स्वतःचा पती मला ओळखत नाहीये, स्वतःच्या मुलाला ओळखत नाहीये, आम्हाला गहाण ठेवलंय, स्वतः सुद्धा गहाण आहे. आज माझा मुलगा मेला तर त्याचा अंत्यविधी करण्यासाठी भीक मागत होते, भीक तर कुणी घातलीच नाही, पुन्हा माझ्यावर खुनाचा आरोप आला आणि त्यामुळे मीच सुळावर चालले. देवा अरे खोटं आहे सगळं. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला दरबार. तुझ्या दरबारामध्ये न्याय नाहीये, अन्याय आहे सगळा, म्हणून तर आम्ही तिघे सुद्धा अन्यायामध्ये आहोत. देवा हे भयंकर कठीण आहे आणि याला प्रमाण नाहीये. कारण हे कोण करत आहे आणि कोण करवत आहे ही सगळी तुझीच लीला आहे, पण हे का आहे हे मला कळत नाहीये. देवा ह्याच्यातून सोडवता आलं तर सोडव, नाही तर आता मेलेच आणि सुळावर दिलं तर सुळाचं पाणी पाणी झालं आणि तो सूळ त्याचं पाणी होऊन आता तिथे प्रत्यक्ष विश्वामित्र ऋषी प्रकट झाले, भगवान महाविष्णू प्रकट झाले आणि भगवंताने सांगितलं, राजा हरिश्चंद्रा अरे या विश्वामित्र ऋषीने इंद्राच्या सांगण्यावरून तुझी खूप कठीण तुझी परीक्षा पाहिली रे. अरे तू स्वतः डोंबाच्या घरी पाणी वाहतोय, या डोंबा घाटावर तू काम करतोय, एवढं नीच काम तू करतोय. स्वतःचा मुलगा गहाण ठेवला, तो सुद्धा मृत्युमुखी पडला, स्वतःची पत्नी सुद्धा सुळावर गेली, पण तू कुणाचाच मोह धरला नाही. हरिश्चंद्राने सांगितलं, देवा माझ्या कर्मावर विश्वास आहे, माणसाचा स्वतःच्या कर्मावर विश्वास असला पाहिजे. अरे मी खरा आहे ना, मला काहीच भीती नाही, कर नाही त्याला डर कशाला. अरे मी खोटं कधी वागलोच नाही ना, मग मला काय भीती आहे, मी कशाला घाबरू. कारण हरिश्चंद्राने सांगितलं, जे काही घडतंय ती माझ्या भगवंताची इच्छा आहे, ती माझ्या प्रभूंची लीला आहे, म्हणून तर त्याची इच्छा होती मी डोंबा घरी पाणी वाहावं. अरे मी राजा होतो, असं व्हायची गरज नव्हती, पण त्याच्या मनात आलं ना तर तेच घडणार, त्याच्या इच्छेने हे सगळं घडलं. म्हणून तर
एके ठिकाणी महाराजांनी म्हटलेलं आहे, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना, हरिश्चंद्र तारा राणी, हरिश्चंद्र तारा राणी, वाहे डोमा घरी पाणी, वाहे डोमा घरी पाणी, आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना. एवढी कठीण तपश्चर्या ही हरिश्चंद्राकडून घडली. म्हणून तर हरिश्चंद्र एवढा पात्रतेचा झाला की इंद्राने सुद्धा येऊन हरिश्चंद्रा समोर नतमस्तक झाला आणि इंद्राने सांगितलं, मी खूप वाईट वागलो, मला क्षमा कर. राजा, तू महान आहे, तुझी कीर्ती सूर्य चंद्र आहे तोपर्यंत या पृथ्वी तलावर राहील. तर भगवंताने सुद्धा सांगितलं, हरिश्चंद्रा, अरे मी काही काळाने तुझ्या वंशामध्ये स्वतः अवतार घेईल आणि तू इतका महान आहेस की तुझ्यामुळे तू स्वतः ही अयोध्या नगरी, या अयोध्या नगरीला तारशील आणि अयोध्या नगरी स्वर्गात घेऊन येशील. मग त्याच्यानंतर रघु राजा सुद्धा अयोध्या नगरी स्वर्गात आणेल आणि स्वतः मीच अवतार घेऊन येईल, तेव्हा सुद्धा अयोध्या नगरी स्वर्गात आणेल. अशी आपण हरिश्चंद्राची कथा बघितली. ती म्हणजे हरिश्चंद्र किती सत्यवादी होता आणि त्याने अयोध्या नगरी स्वर्गात नेली होती. मग रघु राजाने सुद्धा म्हणजे भगवान प्रभू रामचंद्राचे पंजोबा, आजोबाचे वडील म्हणजे रघु राजाचा मुलगा आजा राजा, आजा राजाचा मुलगा दशरथ राजा आणि दशरथ राजाचा मुलगा भगवान प्रभू रामचंद्र. अशी अयोध्या नगरी, पवित्र नगरी की त्या नगरीमध्ये अगदी शरयूच्या पवित्र तीरावर वसलेली नगरी, अति सुंदर पुरातन नगरी. आपण मागच्या वर्षी त्यांची म्हणजे भगवान प्रभू रामचंद्रांची वंशावळ बघितली. जवळजवळ 100 ते 100 ते 150 आपण त्यांची वंशावळ, राजांची नावं बघितले. म्हणून अशी त्यांची वंशावळ आणि असं पवित्र कुळ, सूर्यवंशी कुळ अयोध्या नगरीमध्ये सगळ्यांच्या दारामध्ये तुलसी वृंदावन आहे. तुलसी वृंदावन म्हणजे नुसतं एक तुळशीचं झाड नाही, तुलसी वृंदावन म्हणजे दारात सगळ्या तुळशीच तुळशी. आपण एकच तुळस लावतो, ती उंच त्याला असं बांधकाम करतो आणि मग त्याला फेऱ्या मारण्यासाठी जागा ठेवतो. काही लोकांचं तर फेऱ्या मारायला सुद्धा जागा नाही, बादलीत तुळस लावतात आणि खुंटीला अटकून देतात. आता फेऱ्या कशा मारायच्या? तुलसी वृंदावन म्हणजे तुळशीचं नाव एक वृंद आहे आणि वन म्हणजे बाग. तुळशींची बागच असणं त्याला तुळसी वृंदावन म्हणतात. एका झाडाला कुठं वन म्हणता येईल का? म्हणून अशी हजारो झाडं असावी लागतात, तेव्हा त्याला तुळसी वृंदावन असं अयोध्या नगरी सगळ्यांच्या दारात होतं. एवढी सुंदर सजवलेली नगरी, ज्या नगरीत कुणी लोक स्वप्नात सुद्धा पाप करत नव्हते, सगळे पुण्यवान लोक होते. आणि पुण्यवान लोक या अयोध्या नगरीमध्ये जवळजवळ 12 वर्ष इतके आनंदात गेले. रामाच्या लग्नापासून, रामाच्या लग्नाचं, भगवान प्रभू रामचंद्राचा आता प्रभू 27 वर्षाचे झालेले आहेत आणि सीतामाई 18 वर्षाची झालेली आहे. लग्न होऊन 12 वर्ष झालेली आहेत आणि 12 वर्ष होऊन आता
अयोध्या नगरी सगळी आनंदी आनंद, या आनंदी आनंदामध्ये सकाळचा प्रहर आहे. सकाळीच दशरथ राजा कैकईच्या महालामध्ये असताना पहाटे लवकर उठून स्नान वगैरे आटोपून आरशासमोर गेला आणि आरशासमोर जाऊन आता केस विंचरू लागला, भांग व्यवस्थित बघू लागला. तेवढ्यात राजाला आपल्या कानाजवळ एक केस पांढरा झालेला दिसला. एक केस पांढरा झालेला दिसल्या बरोबर राजा दचकला, घाबरला आणि राजाने घाई घाई निघाला. कैकई म्हटली, अहो काय झालं तुम्हाला, काय झालं, अहो एवढे घाईने का चाललात? दशरथ राजाने सांगितलं, का चाललो सांगू, आता मला वेळच नाहीये, मी नंतरच सांगतो. घाई घाईने सकाळी 9 वाजता सभेमध्ये राजा हजर. रोज सभा 11 वाजता भरते, आज राजा सकाळी 9लाच का आला म्हणून बाकीचे सभाजन सुद्धा अगदी घाई घाई आले आणि घाई घाई येऊन बघू लागले. विश्वामित्र ऋषी आले, राजगुरु, वशिष्ठ महामुनी आले, कुलगुरु आणि सगळेजण राजाला विचारू लागले, काय भानगड आहे, 9 वाजता सभा का भरवली? राजाने सांगितलं, काय सांगावं, अहो माझ्या कानाजवळ एक केस पांढरा झालाय, आता मी हा राज्यकारभार, युवराज पद माझ्या मुलाला दिलं पाहिजे, रामाचा राज्याभिषेक केला पाहिजे आणि मी आता ह्याच्यातून मोकळा झालो पाहिजे. याला शहाणा बाप म्हणतात, हुशार बाप म्हणतात आणि धर्माचरण करणारा बाप म्हणतात. मुलगा शहाणा झाला की त्याचं त्याच्या ताब्यात देऊन टाकणं आणि स्वतः परमार्थ करायला मोकळं होणं. पण कलियुगात शहाणे बाप थोडे दिसतील, कलियुगाचा धर्मच आहे, कलियुगामध्ये शहाणे बाप कमी सापडतील. का माहिती? कारण प्रत्येक मनुष्याने वयाच्या 52व्या वर्षी या गृहस्थाश्रमाचा त्याग करावा. पण हे कुणाच्या लक्षात येते? अरे 52 काय, कितीतरी वर्ष वय निघून गेले पण लोक गृहस्थाश्रमाचा त्याग करायला तयार नाहीये. मग जे बाप त्याग करत नाहीये त्या बापाला मुलं सांगतात, बाबा तुमचे 52 वर्ष झाले, बा आता वनात जा. बा वन, पण वन काही बा धरत नाहीये म्हणून त्याला नातू होतो. नातू म्हणतो ना तू म्हणजे अजून तू वनात गेला नाही. नातू विचारतो, हा तरी सुद्धा जात नाहीये. मग त्या नातवाला मुलगा होतो पंतू आणि मग तो पंतू तो तोंडालाच हात लावतो. तो म्हणतो अजून पंतू इथंच. अरे तू जा वनात, जंगलात जा, तपश्चर्या कर, साधना कर, कारण तुला शेवट सुखाचा करायचा आहे. पण हे गुंचेडासारखे चिकटलेलेच असतात रक्त पिण्यासाठी. अरे सोडा संसार, जरा त्याग करा म्हणजेच स्वतःच कल्याण होईल. मुलांना कळतंय आता काय करायचं ते. मग शहाण्या बापाने या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. दशरथ राजाने ही गोष्ट सगळ्या सभाजनांना सांगितलं, मी रामाचा राज्याभिषेक केला पाहिजे. लोक म्हटले, अहो काय झालं, एक केस पांढरा झाला म्हणून काय झालं? अरे कलियुगातले तर सगळे पांढरे होतात तरी सुद्धा मुलांच्या हातात देत नाही. पण तो त्रेतायुग होता. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही. राजा बोले दल हले. राजाने सांगितलं आणि सगळ्यांनी मान्य केलं. लगेच वशिष्ठ महामुनी तिथं समोरच होते. वशिष्ठ महामुनींना विचारलं, कधी आहे मुहूर्त? वशिष्ठ महामुनींनी सांगितलं, चांगल्या कामाला उशीर नको. चांगल्या कामाला जर उशीर केला तर विघ्न येण्याची शक्यता असते. म्हणून वशिष्ठ महामुनींनी सांगितलं, उद्या पहाटचा मुहूर्त आहे. ब्रह्म मुहूर्तावर रामाचा राज्याभिषेक होऊ शकतो. अरे उद्याची उद्या कसं होईल? दुसरा मुहूर्त सांगा. वशिष्ठ महामुनीने सांगितलं 12 वर्षांनी मुहूर्त आहे. परत मुहूर्तच नाही राज्याभिषेकाचा. अरे 12 वर्षापर्यंत मी अर्धा डवळा होईल. नको नको, उद्याची उद्या करून टाकू. आणि उद्याच्या ब्रह्म मुहूर्तावर राज्याभिषेक ठरला आणि राज्याभिषेक ठरला. सभा विसर्जन झाली.
सभा विसर्जन होऊन राजाने सांगितलं देशोदेशीला लोक पाठवा. आता काय पत्र पाठवायला वेळ नाही, माणसं पाठवा, निरोपे पाठवा. स्वर्गात, पाताळात, मृत्यू लोकात यक्ष, किन्नर, गंधर्व, देव, दानव, राक्षस, मानव सगळे जण आले पाहिजे. सगळ्यांना सांगा रामाचा राज्याभिषेक उद्या सकाळी आहे म्हणून. मग आज सकाळीच 11 वाजता बातमी गावामध्ये पसरली. सगळ्यांच्या व्हॉट्सअपला, फेसबुकला, युट्यूबला, पेपरला, टीव्हीला जिकडे तिकडे जाहिरात देऊन टाकली. उद्या सकाळी रामाचा राज्याभिषेक होणार आहे आणि सर्व अयोध्यावासी तयारीला लागले. म्हणून आपण सुद्धा राज्याभिषेक सोहळा उद्या करणार आहोत. कारण आज आता 9:15 वाजलेले आहे. तसा आपला टाइम 7 ते 9चा आहे. कारण 2 तास बोलले तरच 7 दिवसात हे अयोध्याकांड पूर्ण होईल. 1 तासात काही मला उरकणार नाही. तुम्ही या नाही तर नका येऊ, माझं मी बोलतच राहणार आहे. कारण मी मागच्या वर्षी ठरवलं होतं की सेवा करायची फक्त हनुमंतासाठी. बाकीच्या लोकांनी आले काय आणि नाही आले काय, म्हणजे हनुमानची एकटे ऐकणारे आहे, ते समोरच बसलेले आहे. कारण ते मुख्य श्रोता तेच आहेत, त्यांनाच कथा सांगते आहे आणि त्यांना आवडती सुद्धा आहे. रामाची कथा कशीही सांगा, हनुमंताला आवडते. म्हणून राज्याभिषेकाचा प्रसंग उद्या काय घडेल, राज्याभिषेक ठरलेला आहे, सगळी तयारी झालेली असून सुद्धा राज्याभिषेक होणार नाही. याच्यासाठी काय विघ्न येतील, काय अडचण येईल, का होऊ शकला नाही, याचे सगळे कारण आपल्याला उद्या ऐकायला भेटतील. आज आपण आता याच ठिकाणी थांबणार आहोत. म्हणून आता आरतीचं